नमस्कार. आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बेसनचे पराठे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पाऊण वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. तर आता आपले हे बेसनचे पराठे कसे बनवायचे ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. कढई आपली गरम झाली की तेल घालून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तूप वापरलं तरी सुद्धा चालेल हे पराठे बनवताना. तर तेल आपलं गरम झाल्यानंतर आपण जे बेसन घेतलेलं आहे ना ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बेसन आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे. जसं आपण बेसनच्या लाडूसाठी भाजतो ना तसं खमंग असं वास येईपर्यंत मीडियम टू स्लो गॅसवर त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि जे एक्स्ट्राच्या गुठळ्या वगैरे आहेत ते मिक्स करताना त्यातल्या फोडून घ्यायच्या आहेत. आपले हे जे बेसनचे पराठे आहेत ना ते अगदी झटपट बनवता येतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चविष्टसुद्धा आहेत आणि जास्त काही आपल्याला वापरायची सुद्धा गरज नाही. तर इथे बघा बेसन जो आहे आपला त्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि आपण त्याला मस्त असं खमंग भाजून सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण मसाले ॲड करूयात. तर इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे. बाकी जास्त काही मसाले नाही वापरलेले, फक्त लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचूर पावडर वगैरे सगळं घालून घेऊ शकता. पण नुसते लाल तिखट हळदमध्येच हे आपले पराठे खूप छान लागतात. जो मसाल्याचा फ्लेवर येतो ना तोच खूप छान लागतो. त्यानंतर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आहे ना आपलं जे बेसन आहे ना ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याला चांगलं असं मीडियम टू स्लो गॅस ते भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा अजिबात कुठेही गुठळी आपल्याला ठेवायची नाही. आणि ह्याच्यासाठी ना आपल्याला कणिक लागेल. तर मी कणिक जे आहे ते आधीच मळून घेतलेलं आहे. म्हणजे आपण सकाळच्या वेळी चपाती वगैरे करतो अशा वेळी पटकन बेसनचे आपण पराठे बनवून देऊ शकतो किंवा बेसन असं रात्री वगैरे भाजून ठेवू शकतो. म्हणजे झटपट पराठे आपल्याला हे बनवता येतात. तर इथे बघा आपण थोडेसे तीळ घातलेले आहेत. आपले जे सफेद तीळ असतात ते घालून घेतलेले आहेत. ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर आपलं बेसनसुद्धा बघा मस्त असं चांगलं भाजलेलं आहे. त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते सुद्धा छान असं मुरून गेलेलं आहे आणि छान असा गोळा तयार झाला आहे. तर आता आपण ते थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण आता आपलं जे कणिक आहे ते घेतलेलं आहे. तर आपण जसं पराठ्याला आपला गोळा घेतो त्याच पद्धतीचा आपल्याला छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि असे गोळे घेऊन आपल्याला त्याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत. सगळे आपण पुरणपोळीसाठी भरतो तशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत. तर इथे मी छोटीशी पोळी लाटून घेतली आणि ते सारणसुद्धा आपलं चांगलं ड्राय झालेलं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे स्टफिंग त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं मोदकासारखं त्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि पराठे आपले लाटून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे लाटून तयारसुद्धा करून ठेवू शकतो म्हणजे आपली घाई वगैरे अशा वेळी. तर इथे बघा मस्त असं पराठा बघा आपल्याला लाटला गेलेला आहे आणि सगळं सारण जे आहे ना असं थोडं सॉफ्ट ठेवलं ना की सगळीकडे एकजीव सगळीकडे पसरलं जातं. तर मस्त असा आपला हा बेसनचा पराठा तयार झालेला आहे. तर आता आपण तवासुद्धा तापत ठेवलेला आहे. तर पराठासुद्धा आपला शेकवून घेऊयात. दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं असं खरपूस शेकवायचं आहे आणि बाकीचे पराठेसुद्धा आपल्याला ना ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आणि आपण इथे तेलाऐवजी तूप, तेल काहीही वापरू शकतो. तर इथे मी तूप लावलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला त्यांना चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हे बेसनचे पराठे बनवून बघा, खरंच खूप टेस्टी लागतात. आपण नेहमी बटाट्याचे वगैरे सगळे पराठे खातो, तर बेसनचा पराठासुद्धा खूप टेस्टी लागतो खायला आणि गरम गरम छानच लागतात. गोड दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत वगैरे छान लागतात हे आपले पराठे खायला आणि अगदी झटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि साधी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा आपला पराठा जो आहे मस्त असा खरपूस आपण शेकवून घेतलेला आहे. तर आता आपण त्याला काढून घेत आणि अशाच पद्धतीने आपले जे बाकीचे पराठे आहेत ना ते सुद्धा शेकवून घ्यायचे आहेत. तर आपण इथे दुसरासुद्धा पराठा बनवून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आपण मस्त असं मीडियम टू स्लो गॅसवर ते चांगलं खरपूस शेकवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही कांदा वगैरे सुद्धा ॲड करू शकता. पण कांदा वगैरे काहीही न ॲड करता नुसतं बेसन मसाल्यामध्ये हे पराठे करून बघा, खूप छान आणि चविष्ट लागतात आणि गरम गरम तर खूपच टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने आपले जे सगळे पराठे आहेत ते मी बघा इथे तयार करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथे दाखवते बघा, छान असं एकदम मऊसूत असं पराठे आपले तयार झालेत. तर तुम्हाला आपला आजचा हा बेसन पराठ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील.
तर इथे आपले पराठे छान असे तयार झालेले आहेत. आपण पाऊण वाटी बेसनमध्ये 6-7 पराठे बनवून घेतलेले आहेत. तर इथे बघा मी तुम्हाला एक पराठा तोडून सुद्धा दाखवले. छान असं एकदम मस्त स्टफिंग आतमध्ये भरपूर सारं आहे आणि एकदम मऊसूत झालेले आहेत. तर आपला हा बेसन पराठ्याचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.